So dear student, in the last two video we have completed some part of the poem The Inkscape Rock poem written by Robert Southey. In the first two video we have seen that the poet Robert Southey begins this poem with the Inkscape Rock with a sailing ship on calm waters. The abbot of Aberbrothock placed one bell on that rock. Sailors who could not see the rocks heard the bell, and they steered their ships away from there and blessed the abbot for saving them. आतापर्यंत आपण बघितलं की वसंत ऋतूच्या एका शांत सकाळी कवीनं द इन्स्केप रॉक या खडकाबद्दल या कवितेत सांगितलेलं आहे की ॲबरब्रोथोकच्या ॲबटनं एक बेल त्या खडकावरती लावलेले आहे आणि त्यानं लोकांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केलेले आहेत, जहाज वाचवण्याचा प्रयत्न केलेले आहेत. भरतीच्या वेळेला तो खडक पाण्यामध्ये लपला जातो, परंतु घंटेच्या आवाजामुळं लोकांचे प्राण वाचतात. त्या जहाजवाल्यांना, सेलर्सना ती सूचना मिळते. राल्फ हा एक विकेड पायरेट आहे, समुद्री चाचा आपण त्याला म्हणतो. महाल वाहतूक करणारे ज्या जहाज असतात त्यांना बऱ्याचशा त्या लुटलेल्या आहेत, लोकांना ठार केलेला आहे आणि त्याच्यातून तो बलाढ्याने श्रीमंत असा झालेला आहे. तो विकेड आहे, दुष्ट आहे, तरीही त्याला राल्फ द रोवर ही पदवी का देण्यात आली असेल असाही प्रश्न असू शकतो. की द पायरेट इज गिवन द टायटल सर दो ही वॉज अ फियर्ड क्रिमिनल. तो गुन्हेगार आहे तरी त्याला सर ही पदवी का आहे? ही इज कॉल्ड अ रोवर. त्याला रोवर म्हणजे भटक्या असंही म्हटलेलं आहे. विच आर द रिझन्स फॉर दी सेम. त्याला सर म्हणण्याची किंवा त्याला रोवर म्हणण्याची ही काय कारणं असू शकतात? काय सांगाल तुम्ही? या कवितेमध्ये आपण बघितलं की त्याला सर राल्फ द रोवर असं म्हटलेलं आहे. तर बघा, दो ही वॉज अ फियर्ड क्रिमिनल, राल्फ वॉज द कॅप्टन ऑफ हिज शिप. जरी तो क्रिमिनल असला तरी तो त्याच्या जहाजाचा कॅप्टन आहे. Ralph was the captain of his ship. The crew may have addressed him sir, which explains it attached to his name. A rower is a person, animal or thing that rows. आणि मग भटक्या कुणाला म्हटलं जातं? रोवर. रोवर इज अ पर्सन, तो व्यक्ती असू शकतो, ॲनिमल ऑर अ थिंग दॅट रोज, जी भटकते अशी कोणतीही गोष्ट असू शकते, ऑर वॉन्डर्स. राल्फ द पायरेट रोम्ड अराउंड ऑन द सीज लुकिंग फॉर शिप्स टू अटॅक अँड लूट. आणि तो राल्फ असा आहे की तो भटकतो आहे जहाजांच्या शोधामध्ये. लूटमार करण्यासाठी कोणती जहाज मिळते का याच्यासाठी तो भटकतो आहे. मे बी दॅट इज वाय ही वॉज कॉल्ड राल्फ द रोवर. आणि म्हणून त्याला कदाचित राल्फ द रोवर असं म्हटलं गेलं असावं. अनादर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हिअर दॅट जेलसी इज द मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट जस्टिफाय. आता आपल्याला माहीत आहे की त्या ॲबटबद्दल ह्या राल्फला जेलसी होती. त्याला त्याच्याबद्दल मत्सर वाटत होता की बरेचसे जे सेलर्स आहेत ते त्या ॲबटला थँक्स मानतात, त्याला आशीर्वाद देतात, आणि हीच गोष्ट ह्या राल्फला खटकत होती. म्हणजेच काय? द जेलसी इज द मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट. कॅन वी जस्टिफाय दिस? मत्सर हा कधीही न बरा होणारा रोग आहे, दोष आहे. हे आपण कसं जस्टिफाय करू शकतो? असं आपण का म्हणू शकतो? सोल्युशन. तर बघा, वेन समवन इज इन अ बेटर पोझिशन of money or success or fame, there are people who feel that they should destroy that. लोकांना मत्सर कधी वाटतो? एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा पैसा
किंवा यश किंवा कीर्ती, फेम आपण म्हणतो, त्यानं आपल्यापेक्षा जर श्रेष्ठ असेल, बेटर असेल, तर लोकांना जेलसी वाटत असते. देर आर पीपल हू फील दॅट दे शूड डिस्ट्रॉय दॅट, आणि ते त्यांचं यश, त्यांचा पैसा किंवा त्यांची कीर्ती नष्ट करावी, अशी एक सुप्त लोकांच्यामध्ये मत्सर लोकांना निर्माण होतो. दिस इज अ जेलसी, आणि त्याला आपण जेलसी म्हणतो. दिस इज जेलसी. वी कॅन सी पीपल हू हॅव मोर अँड वी कॅन ऑल्सो वर्क हार्ड टू रीच दॅट पोझिशन, बट व्हेन समवन वॉन्ट्स टू डिस्ट्रॉय दॅट पर्सन who has reached the better position, that is wickedness. परंतु असा मत्सर आपल्या मनामध्ये येणं म्हणजे हा आपला दुष्टपणा आहे. त्यांची कीर्ती, फेम नष्ट करणं म्हणजेच आपल्या मनामध्ये आलेला तो दुष्टपणा आहे. दॅट इज द विकेडनेस. द जीलस पर्सन इज नॉट विलिंग टू वर्क फॉर दॅट स्टेट. आणि जो मत्सर बाळगणारा व्यक्ती असतो की तशी पोझिशन किंवा तसं सक्सेस मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत नाही, तर लोकांनी मिळवलेली ती पोझिशन नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो. मीन्स द जेलस पर्सन इज नॉट विलिंग टू वर्क हार्ड फॉर दॅट स्टेट ॲक्वायरिंग or taking that state or position. They will not accept a lesser place also. इतरांपेक्षा कमी पोझिशन ही त्यांना ॲक्सेप्ट होत नाही. सो अ जेलस माइंड सेट स्लोली बिकम्स कम्प्लिटली इव्हिल. आणि मग ही अशी जी मत्सरी मनातली जी व्यक्ती असते ती हळूहळू काय होत असते की हळूहळू दुष्ट मार्गाला जात असते. इट कम्प्लिटली बिकम इव्हिल. सो इन दिस वे वी कॅन जस्टिफाय दॅट जेलसी इज द मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट. आणि मत्सर हा कधीही नष्ट होणारा असा हा दोष आहे असं आपण म्हणू शकतो. तर या पहिल्या 2 पार्टमध्ये आपण हे बघितलं की हा जो राल्फ आहे तो जेलस आहे, मत्सरी आहे. त्याला त्या ॲबटबद्दल मत्सर वाटतो आहे आणि म्हणूनच त्यानं ती बेल जी आहे ती त्यानं कट केलेली आहे आणि त्यानं ती समुद्रामध्ये फेकून दिलेली आहे. इथंपर्यंत आपण बघितलेलं आहे. द लास्ट पार्ट ऑफ दिस पोयम वी हॅव टू सी नाव. आज आपण शेवटचा पार्ट बघायचा आहे की आपण सुरुवातीला आपण म्हटलं की काही प्रोव्हर्ब्स आणि काही ॲडम्स आपण बघितले, महिने किंवा वाक्यप्रचार बघितले. त्याच्यामध्ये एकच थीम होती. कुठलं आपण बघितलं की ॲज यू सो शॅल यू रीप, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट, व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, टीट फॉर टॅट, ऑर इविल डिग्स अ पीट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. हे आपण चर्चा केली होती बघा सुरुवातीला. कवितेला सुरुवात करण्याच्या अगोदर ह्या आपण ॲडम्स बघितल्या होत्या. त्याची एकच थीम होती आणि ती थीम या ठिकाणी ह्या राल्फला कशा पद्धतीनं लागू पडते. त्यानं जे काम केलं, त्यानं जे ॲक्ट केलं, तो जसा वागला, त्याचं प्रायश्चित्त त्याला पुढे जाऊन कशा पद्धतीने मिळालेलं आहे ते आपण सेकंड पार्टमध्ये बघणार आहोत. बघा नेक्स्ट पार्ट, पेज 106. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. आता सेल्ड अवे म्हणजे तो प्रवास करत त्या जहाजातून पुढं गेलेला आहे. त्यानं ते बेल तर कट करून टाकलेलीच आहे त्या समुद्रामध्ये. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे, ही स्कोर्ड द सीज. स्कोर्ड मीन्स ट्रॅव्हल्ड फ्रीली, एनर्जेटिकली फॉर शिप्स टू रॉब. आणखी काही जहाजं लुटण्यासाठी त्यानं पुढे मार्गक्रमण केलेलं आहे, प्रवास केलेला आहे. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे, ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी अ डे, अवे डे. हे रायमिंग पेअर्स आहेत बघा. अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर. प्लंडर्ड स्टोअर मीन्स बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ. त्यानं अनेक जहाजं लुटलेली आहे, अनेक संपत्ती, भरपूर संपत्ती त्यानं लुटलेली आहे. प्लंडर स्टोअर म्हणलेलं आहे बघा त्याला. ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलंड शोअर. आणि स्कॉटलंडच्या किनाऱ्याला जाण्यासाठी त्यानं मार्गक्रमण केलेलं आहे. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे, ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी अ डे and now grown rich with plundered store, he steers his course for Scotland shore.
द पायरेट सेल्ड अवे अँड वेंट अबाउट द हाय सीज लुकिंग फॉर शिप्स टू लूट. त्यानं अनेक जहाजं लुटलेले आहेत. ओव्हर टाईम ही हॅड लुटेड अ ग्रेट डील ऑफ रिचेस. ही देन सेट सेल टू गो बॅक टू स्कॉटलंड. तो परतीच्या मार्गामध्ये तो अनेक जहाजं त्यानं लुटली आणि शेवटी तो स्कॉटलंडकडं परत जाण्यासाठी त्यानं आपला मोर्चा वळवलेला आहे. काय होतं बघा त्यावेळेला. सो थिक अ हेज एस्क्रेप्ड इरेस्प्ड द स्काय. बघा शब्द थोडेसे ओल्ड फॅशनमधले हे शब्द आहेत. हेज, हेज म्हणजे थीन मिस्ट, धुकं आपण त्याला म्हणतो. फॉग, दुसरा शब्द त्याला फॉग असा आहे. हेज म्हणजे थीन मिस्ट. OERESPREADS. तर हा जो शब्द आहे तो या ठिकाणी आपण त्याचं जे मिनिंग आहे ते स्प्रेड्स असं म्हणू शकतो. म्हणजे पसरलेलं आहे. इरेस्प्ड म्हणजे स्प्रेड असं झालेलं आहे. पसरलेलं आहे सर्वत्र, दाट असं ठीक असं धुकं पसरलेलं आहे आकाशामध्ये. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय. त्यांना सूर्यही दिसत नाही आकाशामध्ये. सूर्यही झाकला गेलेला आहे. अंधारमय असं वातावरण झालेलं आहे. द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे. आणि मोठासा म्हणजे ह्याला बरीच दिवस गेलेले आहेत. परतीच्या मार्गामध्ये ह्या राल्फचे बरेच दिवस गेलेले आहेत. त्यानं बेल ती तोडून टाकल्यानंतर तो परतीच्या मार्गानं स्कॉटलंडच्या किनाऱ्याकडे जाण्यासाठी तो गेलेला आहे. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यानं अनेक जहाजं लुटलेली आहेत, लूट केलेली आहे बरीचशी त्यानं. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये काय झालेलं आहे बघा. सो थिक हेज इरेस्पर्स द स्काय. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय. त्यांना सूर्यही दिसत नाही, इतकं दाट धुकं आहे. द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे. गेल म्हणजे स्ट्रॉंग विंड, जोराचा वारा आहे, वाऱ्याची गती जास्त आहे. ॲट इव्हिनिंग इट हॅथ डाईड अवे. म्हणजे सर्वत्र अंधारमय वातावरण झालेलं आहे, डार्कनेस आहे. दे डिड नॉट नो द डिरेक्शन. त्यांना दिशाही समजत नाही. दे वेअर ब्लोन अबाउट द होल डे बाय एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग विंड्स. म्हणजे त्यांची जी जहाज आहे ती त्या वाऱ्यामुळं इकडे तिकडे भटकलेली आहे. ऑन दॅट डे ऑन द वे द शिप वॉज कम्प्लिटली कवर्ड द फॉग. त्यांची जहाज जी आहे ती धुक्यामध्ये माखलेली आहे. सर्वत्र धुकं आहे, दाट धुकं आहे. दे कुड नॉट इवन सी द सन. त्यांना सूर्यही दिसत नाही. दे वेअर ब्लोन अबाउट द होल डे बाय एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग विंड्स. आणि त्या दिवशी त्यांचं जे जहाज आहे ते समुद्रामध्ये भरकटलं गेलेलं आहे. दे डिड नॉट नो द डिरेक्शन. आपण कोणत्या दिशेला आलेलो आहोत ही दिशाही त्यांना समजत नाही आहे. दे डिड नॉट नो द डिरेक्शन. दे वेअर सेलिंग और हाऊ फार दे हॅड सेल्ड. आपण किती अंतर गेलेलो आहोत, आपण कोणत्या दिशेला गेलेलो आहोत तेही त्यांना समजत नाही आहे. द सन वॉज ब्लॉक्ड. सूर्यसुद्धा ब्लॉक झालेला आहे, सूर्याला धुकानं माखलेलं आहे. संपूर्ण दिवसभर अंधारमय झालेला आहे, दिवसा रात्र झालेले आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि मग बघा, कान्स्ट हिअर सेड वन. जस्ट 1 मिनिट. त्याच्या अगोदरचा बघा सांगा. ऑन द डेक द रोवर टेक हिज स्टँड. सो डार्क इट इज दे सी नो लँड. कोद सर राल्फ. कोद मीन्स सेड. सेड सर राल्फ इट विल बी लाइटर सून फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. आणि हा जो राल्फ आहे, जो विकेड आहे, तो काय करतोय बघा. Suddenly in the evening the wind stopped blowing. In the darkness after nightfall they still had no sense of direction. And the rower walked about on deck. तो डेकवरती गेलेला आहे तो राल्फ जो आहे. म्हणजे थोडंसं वारा शांत झालेला आहे, संध्याकाळची वेळ आहे
वारा शांत झालेला आहे, दिवसभर भरपूर त्यांचं जहाज भरकटलेलं आहे, कोणत्या दिशेला ते गेलेले आहेत तेही त्यांना समजलेलं नाही. दे डिड नॉट नो द डिरेक्शन. बट इन द इव्हिनिंग टाईम सडनली, अचानकपणे काय झालेलं बघा, सडनली इन द इव्हिनिंग द विंड स्टॉप्ड. कास्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर अँड द रोअर वॉकड अबाउट ऑन डेक. आणि तो जो राल्फ आहे, तो जो कॅप्टन आहे, तो डेकवरती गेलेला आहे आणि तो काय म्हणतोय बघा, इन द डार्कनेस आफ्टर नाईटफॉल दे स्टील हॅड नो सेन्स ऑफ डिरेक्शन. आणि संध्याकाळीसुद्धा त्यांना दिशा मात्र म्हणजे समजलेली नाही. अंधार थोडासा झालेला आहे, वारा शांत झालेला आहे, परंतु दिशेचा काही त्यांना मार्ग समजेनासा झालेला आहे. द रोअर वॉकड अबाउट ऑन डेक. आणि तो जो रोअर आहे तो डेकवरती गेलेला आहे. ही ट्राईड टू काम हिमसेल्फ. आणि तो जो राल्फ आहे तो स्वतःच्या मनाची शांतता करू लागलेला आहे. हिज क्र्यू, आणि त्याचे जे त्या जहाजामध्ये असणारे जे क्र्यू आहेत, जहाज चालवणारे जे लोक आहेत, त्या सर्वांना तो सांगतो आहे की सून द मून राईज वूड ब्रिंग सम लाईट. आणि आता हा जो चंद्र आहे, मून जो आहे, तो चंद्र या ठिकाणी आपल्या चंद्र उगवणार आहे आणि आपल्याला थोडी ना थोडी तरी लाईट या ठिकाणी दिसणार आहे. आता जरी अंधार असला तर चंद्रप्रकाशामध्ये आपल्याला दिशा समजणार आहे, असं तो सांगून त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तो रोवर. ऑन द डेक द रोवर टेक हिज स्टँड सो डार्क इट इज दे सी नो लँड. जरी अंधार असला, जरी त्यांना किनारा दिसत नसला, कोच सर राल्फ, तो राल्फ म्हणतो इट विल बी लाईटर सून, म्हणजे चंद्रप्रकाश होणार आहे. फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. आता जो चंद्र आहे तो प्रकाशमान होणार आहे आणि आपल्याला थोडासा या ठिकाणी प्रकाश दिसणार आहे. कान्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर. बघा असा प्रश्न कोणीतरी केलेला आहे. कान्स्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर. वन ऑफ द सेलर आस्क्ड इफ द अदर्स कुड हिअर वेव्ज ब्रेकिंग ऑन द शोअर. म्हणजे लाटा किनाऱ्याला धडकत्याले तुम्हाला कुणाला आवाज येतोय का, असा प्रश्न एका सेलरने केलेला आहे. कान्स्ट हिअर, कान्स्ट मीन्स कॅनॉट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर. ब्रेकर्स रोअर मीन्स ब्रेकिंग वेव्ज. तुम्हाला कुणाला मोठ्या लाटांचा आवाज येतो आहे का. द ब्रेकर्स रोअर. फॉर मिथिंग्स मीन्स थिंक्स मी, असा त्याचा अर्थ आहे. फॉर मिथिंग मीन्स इट सीम्स टू मी. आर्कॅइक फॉर्म ऑफ आय थिंक. आय थिंकचा तो आर्कॅइक फॉर्म आहे मिथिंक. फॉर मिथिंक वी शूड बी नियर द शोअर. म्हणजे मला असं वाटतं की आपण किनाऱ्याला आलेलो आहोत, असं तो सेलर म्हणतो आहे. नाव वेअर वी आर आय कॅनॉट टेल बट आय विश आय कुड हिअर द इन्स्केप बेल. One of the sailor asked if the others could they hear the waves breaking on the shore. कोणाला लाटा किनाऱ्याला धडकतेला आवाज येतोय का असं तो विचारतोय. ही ऑल्सो सेड दॅट ही कुड नॉट से दे वेअर नियर विच शोअर. आपण कोणत्या किनाऱ्याला आलेलो आहोत हे आपल्याला सांगता येत नाही. बट ही विश्ड कुड हिअर द इन्स्केप बेल. आणि तो अशी इच्छा व्यक्त करतोय की ठीक आहे आपण किनाऱ्याला आलेलो आहे आणि आपल्याला इन्स्केप बेल जी आहे, जी ॲबर्टनं लावलेली होती, त्याचा किमान आपल्याला आवाज यावा अशी तो इच्छा व्यक्त करतो. की त्यांना माहीत नाही की ह्या राल्फनं ती बेल कट केलेली आहे. देर वॉज नो साऊंड ॲज द शिप वॉज पुल्ड अलॉंग. परंतु काय झालं बघा, दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग. म्हणजे दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग टिल द वेसल स्ट्राईक्स विथ अ शिवरिंग शॉक. ओ ख्रिस्त. बरेचसे ओल्ड फॅशन वर्ड आहे त्या ठिकाणी, ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. ओ ख्रिस्त इट इज द इन्स्केप रॉक. बघा शेवटी काय झालेलं आहे, वारा शांत आहे, अंधार आहे आणि एक खलाशी असं म्हणतो की आपण किनाऱ्याला आलेलो आहोत, पण आपण कोणत्या किनाऱ्याला आलेलो आहोत हे आपल्याला माहीत नाही. अँड दे ही विश दॅट ही कुड हिअर द इन्स्केप रॉक. आणि तो अशी परमेश्वराजवळ अशी आशा करतोय की हे परमेश्वर आम्हाला इन्स्केप बेल जो आहे ॲबेटनं लावलेला त्याचा किमान आवाज आम्हाला ऐकू येऊ दे की जेणेकरून आमची जहाज आम्ही बाजूला घेऊ आणि आम्ही किनाऱ्याला जाऊ. दे हिअर नो साऊंड द स्वेल इज स्ट्रॉंग
दो द विंड हॅथ फॉलोन दे ड्रिफ्ट अलॉंग. ड्रिफ्ट मीन्स मूव स्लोली, कडेला जाणं. टिल द व्हेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. ओ ख्रिस्त इट इज द इन्स्केप रॉक. आणि काय होतं बघा, देर वॉज नो साऊंड, कोणताही आवाज नाही. ॲज द शिप वॉज पुल्ड अलॉंग बाय द स्ट्रॉंग वेव्ज. आणि इतक्यात काय झालेलं, त्यांची जी जहाज आहे ती जोराच्या अशा लाटेनं की धडकवलेलं आहे कशाला, इन द अंधारामध्ये. सडनली द व्हेसल शडर्ड ॲज इट स्ट्रक समथिंग व्हायोलंटली. आणि इतक्यात मोठा आवाज झालेला आहे, त्यांची जहाज कशाला तरी जोरानं अशी धडकलेली आहे. ॲट वन्स इट वॉज क्लिअर दे हॅड रन इन टू दोज टेरिबल इन्स्केप रॉक. आणि मग त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपली जी जहाज आहे त्या मोठ्या अशा त्या इन्स्केप रॉक या खडकाला त्यांची जहाज धडकलेली आहे. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर. आणि मग बघा, हा जो राल्फ आहे तो मात्र त्याला अंगाचा त्याच्या थरकाप झालेला आहे. तो घाबरलेला आहे की त्यांची जहाज जी आहे ती त्या टोर म्हणजे पुल्ड हार्ड, जोरात खेचलेले आहेत. सर राल्फ रोवर टोर हिज हेअर, त्यानं जोरात असे आपले केस जे आहेत ते खेचलेले आहेत. ही कर्स्ड हिमसेल्फ इन इज डिस्पेअर. तो निराश झालेला आहे. डिस्पेअर मीन्स निराशा. ही कर्स्ड हिमसेल्फ इन इज डिस्पेअर. द वेव्ज रश इन एव्हरी साईड. आणि चारी बाजूनं लाटा आहेत. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. आणि त्या खडकाला धडकल्यामुळं त्यांची जहाज फुटलेली आहे आणि त्या जहाजामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि ती जहाज बुडू लागलेली आहे. सर राल्फ द रोवर टोर हिज हेड. त्यानं आपले केस खेचलेले आहेत. ही कस्ट हिमसेल्फ इन डिस्पेअर. तो निराश झालेला आहे. कारण का, ती जी वॉर्निंग करणारी जी बेल होती तीच त्यानं काही दिवसापूर्वी कट केलेली होती. आणि त्यामुळे त्या दगडांचा त्या जहाजाला वॉर्निंग जी होते ती त्यांना मिळालेली नाही, त्यांना इशारा मिळालेला नाही आणि त्यांचीच जहाज त्या खडकाला धडकून ती फुटलेली आहे. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर. ही कर्स्ड हिमसेल्फ. तो स्वतःला दोष देऊ लागलेला आहे. ही कर्स्ड हिमसेल्फ इन इज डिस्पेअर. द वेव्ज रश इन एव्हरी साईड. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. त्यांची जहाज जी आहे ती त्या पाण्यामध्ये बुडू लागलेली आहे. ॲट वन्स इट वॉज क्लिअर दे हॅड रन टू द टेरिबल इन्स्केप रॉक. द रोअर कर्स्ड हिमसेल्फ अँड रेज्ड हेल्पलेसली. परंतु आता त्यांच्या हातामध्ये काही राहिलं नव्हतं. द शिप शॅटर्ड. जे जहाज तुटलेलं होतं. अँड स्लोली सँक. आणि ती बुडू लागलेली होती. द लास्ट स्टांजा बघा. बट इवन इन हिज डाईंग फिअर वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोअर हिअर. आणि आता त्याच्या शेवट आलेला होता. ते सर्वजण समुद्रामध्ये बुडू लागलेले होते. त्याच्या शेवटच्या क्षणीसुद्धा त्याला एक आवाज ऐकू आलेला आहे बघा. बट इवन इन हिज डाईंग फिअर. त्याला मरणाची भीती वाटू लागलेली आहे. वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोअर हिअर. इन द लास्ट मोमेंट ऑफ हिज लाईफ द पायरेट दॅट राल्फ फिअरफुली इमॅजिन्ड ही हर्ड द बेल. आणि त्याला तो अशी कल्पना करू लागलेला आहे की आपल्याला कोणता तरी आवाज येऊ लागलेला आहे एका बेलचा आणि तो आवाज तो ऐकू लागलेला आहे. वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोअर हिअर. आणि तो आवाज कोणता आहे बघा. तो असं इमॅजिन करतोय, कल्पना करतोय. अ साऊंड ॲज इफ विथ द इन्स्केप बेल द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नील. नील मीन्स the sound of a bell rung solemnly after death or a function announcement of the death. म्हणजे ज्यावेळेला मृत्यू होतो त्या मृत्यूच्या वेळेला केला जाणारा तो आवाज असा आपण त्याला म्हणू शकतो. ड्रिफ्ट म्हणजे मूव स्लोली असं. आणि नील मीन्स द साऊंड ऑफ अ बेल रंग सॉलोमनली आफ्टर. त्याला आपण मृत्यूसूचक घंटानाद असं आपण म्हणू शकतो. फ्युनरल अनाऊन्समेंट ऑफ डेथ. मृत्यूचा घंटानाद. आणि तो म्हणतोय की हा जो डेव्हिल आहे तो आपल्याला या ठिकाणी घंटानाद करत आहे. थिंग्स द राल्फ. तो असं इमॅजिन करतो. ही फेल्ट इट वॉज द डेव्हिल रिंगिंग हिज नील फ्रॉम हेल. आकाशातून हा जो नरकातून म्हणा आपण, नरकातून हा जो सैतान आहे, डेव्हिल जो आहे तो मृत्यूचा घंटानाद करीत आहे.
जिथे आपण आता निघालो आहोत, म्हणजे आपला मृत्यू अटळ आहे, अशा कल्पनेमध्ये त्याला ते नरकातून सैतानच घंटानाद करतो असा आवाज त्याला येऊ लागलेला आहे. म्हणजे त्यानं जे कृत्य केलं त्या कृत्याची पनिशमेंट त्याला काही दिवसातच मिळालेली आहे. अशा पद्धतीनं. सो डिअर स्टुडंट, हिअर दिस इंटरेस्टिंग अँड मोस्ट थॉट प्रोवोकिंग पोयम कम्स टू अन एंड. या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. बिफोर stop this video, here we will discuss on some important terms or some important questions on this poem. बघा, या ठिकाणी त्या राल्फनं शेवटीचे उद्गार काढले. ओ ख्रिस्त, इट इज द इन्स्केप रॉक, गिव्ह रिझन फॉर द राल्फ्स एक्सक्लेमेशन. राल्फच्या या उद्गाराची काय कारण असू शकतात? द रोवर्स शिप हॅड स्ट्रक द टेरिबल रॉक फिअर्ड बाय सेलर्स. Some time ago he himself had cut off the bell put there by the blessed abbot, and now his own ship had hit the Innscape rock. जी बेल लोकांना वाचवण्यासाठी ॲबर्टनं लावली होती ती बेलच ह्या राल्फनं कट करून टाकलेली होती, आणि काही दिवसात त्याची स्वतःची जहाज त्या इन्स्केप रॉकला धडकलेली आहे. अँड वॉज गोईंग टू सिंक विथ ऑल हिज रिचेस. त्याची सगळी संपत्ती, त्याचे सगळे लोक, त्याची जहाज ते पाण्यामध्ये बुडून मेलेले आहेत. अँड ही टू वॉज अ शुअर अबाउट टू डाय. आणि तो सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी मेलेला आहे, त्यालाही त्या ठिकाणी मरायचं आहे. आणि म्हणूनच तो ओ ख्रिस्त असे शेवटचे त्याचे उद्गार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इट इज द इन्स्केप रॉक, तोच हा खडक आहे असं तो बोलतो आहे. नेक्स्ट, some important questions related to this poem we will discuss here. The poet gives hints to the reader in the second stanza of the extract. Significant line from the extract ती कोणती आहेत? तर या कवितेमध्ये काही दुसऱ्या कडव्यामध्ये कवी वाचकांना अप्रत्यक्ष असे इशारे देतो. त्या कडव्यातील महत्त्वाची ओळ आपण निवडायची आहे. ती कोणती आहे? द सेकंड स्टांजा ऑफ द एक्स्ट्रॅक्ट टेल्स अबाउट what the pirate did after removing the bell. He roamed the seas and carried on his evil activities, killing and looting. त्यानं लूटमार केलेली आहे, काही लोकांना ठार केलेलं आहे, संपत्ती लुटलेली आहे. त्याच्याबद्दलच्या लाईन बघा कुठं आलेल्या आहेत. He steers his course of Scotland shore. त्याच्या अगोदर एक लाईन आहे, द लास्ट लाईन इन द हिंट ऑफ व्हॉट इज टू बी हॅपन लॅटर. द स्टीर्स हिज कोर्स ऑफ स्कॉटलँड शोअर. द रोअर सेट द कोर्स ऑफ स्कॉटलंड शोअर. दिस इज द सिग्निफिकंट बिकॉज द ट्रेचरस इन्स्केप रॉक वॉज ऑन द स्कॉटिश शोअर्स. सो वी गेट एन आयडिया दॅट समथिंग मे हॅपन देअर. आणि तिथून आपल्याला समजतं की पुढं नेमकं काहीतरी घडणार आहे. ही स्टिअर्स हिज कर्स फॉर स्कॉटलंड शोअर, म्हणजे त्यानं स्कॉटलंडच्या किनाऱ्याला आपली जहाज वळलेली आहे, म्हणजे त्याचा शेवट त्या ठिकाणी झालेला आहे. सो वी गेट एन आयडिया दॅट समथिंग मे हॅपन देअर. या ठिकाणी काही इमेजरीचा वापर कवीने केलेला आहे. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ इमेजरी, कल्पनाचित्र फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट, स्टेट व्हॉट काइंड ऑफ इट इज अँड एक्सप्लेन. त्या ठिकाणी आपल्याला साधारणपणे पेज नंबर 105 वरती काही लाईन्स भेटतील बघा. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. सेकंड सन, द सन वॉज हेवन वॉज शायनिंग गे. इमेजरीचा वापर केला आहे, व्हिज्युअल इमेजरी आहे. The sun shone bright and made the morning cheerful. दुसरी लाईन आहे, the sea birds screamed as they wheeled round. The birds screamed to be flying round and round in the joy like a wheel. That is the sound imagery आहे. त्याला आपण साऊंड इमेजरी म्हणतो. पहिलं जे सांगितलेलं आहे द सन इन हेवन वॉज शायनिंग आहे ते व्हिज्युअल इमेजरी आहे. and the birds seemed to be flying round and round. That is the example of.
So these are example of some visual imagery and sound imagery. Then some important questions and paraphrase or summary of this poem we will see here once again. In this poem, the poet Robert Southey talk about the Inkscape rock. Here are some points for our appreciation of the poem. Points like about the poem, poet and the title, त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. The theme of the poem, poetic style, the language, poetic devices used in the poem, special features of the poem, which message the poet wants to tell us, values, morals in the poem, your opinion about the poem, आपलं वैयक्तिक त्याच्याबद्दल काय मत असू शकते त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करू आणि या व्हिडिओमध्ये आपण थांबू. सो डिअर स्टुडंट, लिसन केअरफुली. दी पोयम द इन्स्केप रॉक इज अबाउट अ रिअल स्ट्रेच ऑफ अ ट्रेचरस रॉक्स नियर द स्कॉटिश कोस्ट. Robert Southey wrote prose and other poems too, but this poem is well liked by the reader. The title of this poem, The Inkscape Rock, gives the clue that the rock is a part of an interesting story. आणि या स्टोरीचा इन्स्केप रॉक हाच महत्त्वाचा पार्ट आहे हे आपल्याला टायटलमधून समजतं. द टायटल ऑफ दिस पोयम गिव्स द क्ल्यू दॅट द रॉक इज अ पार्ट ऑफ एन इंटरेस्टिंग स्टोरी. द थीम इज अबाउट एन ॲबट अँड अ पायरेट. जी थीम आहे ती तो ॲबट आणि पायरट या दोघांमध्येच आहे. द ॲबट इज कन्सर्न्ड फॉर हिज फेलो ह्युमन्स अँड हेल्प्स टू सेव्ह सेलर्स. तो जो ॲबट आहे तो चांगले गुण, लोकांना मदत करण्याचे त्याचा हेतू याबद्दलचा आहे. ही पुट द इन्स्केप बेल ऑन अ बॉई टू वॉर्न शिप्स डे अँड नाईट ऑफ द टेरिबल इन्स्केप रॉक ड्युरिंग स्टॉर्म्स. अकॉर्डिंग टू द रेकॉर्ड वॉर्निंग बेल वॉज प्लेस्ड. त्याला वॉर्निंग बेल असंही म्हटलेलं आहे. बट द रोवर, हे झालं ॲबटबद्दल, तो चांगला आहे, लोकांना मदत करण्यासाठी त्यानं ती बेल त्या ठिकाणी प्लेस केलेली. बट द रोवर in a fit of madness on a spring day cut the bell just to trouble the abbot. त्या ॲबटला त्रास द्यावा या उद्देशानं त्यानं ती बेल कट केली. दॅट इज द फिट ऑफ मॅडनेस. तो दुष्ट वागलेला आहे. मेनी मंथ्स लॅटर, आणि हे बेल कट केल्यानंतर काही महिने गेलेले आहेत त्याच्या परतीच्या प्रवासामध्ये. मेनी मंथ्स लॅटर वेन द पायरट राल्फ वॉज सेलिंग. आता पायरट आणि राल्फ द रोवर हे दोन्ही एकच आहे, त्याला आपण समुद्र चाचा म्हणतो, लूटमार करणारा. मेनी मंथ्स लॅटर वेन द राल्फ म्हणा किंवा पायरेट म्हणा, वेन द पायरेट वॉज सेलिंग टुवर्ड्स स्कॉटलँड, ज्यावेळेला तो स्कॉटलँडच्या दिशेनं परतीचा प्रवास करत होता. द वेदर वॉज डिफरंट, वातावरण वेगळं होतं. वेदर वॉज डिफरंट ॲज द फ्रायटन्ड सेलर्स वेअर कॉट इन द डार्क. आपण बघितलं कवितेमध्ये की कशा पद्धतीनं धुक्यामध्ये त्यांचं जहाज अडकलेलं आहे. ॲज द फ्रायटन्ड सेलर्स वेअर कॉट इन द डार्क स्टॉर्मी सी, वादळसदृश्य परिस्थितीमध्ये जहाज अडकलेलं आहे. द पायरट रिअलाइज्ड ही हॅड नॉट ट्रबल्ड द ॲबट बट बॉट रुईन फॉर हिमसेल्फ अँड हिज सेलर्स. आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की आपण ॲबटला त्रास नाही दिला तर आपणच आपलं भाग्य उलटवलेलं आहे, आपणच हे सगळं आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे असं त्याला वाटलं. त्याने केलेली गोष्ट त्याच्या लक्षात आली. द पोएम इज अ बॅलड. ही जी कविता आहे ती बॅलड रूपात आहे. दिस पोएम इज अ बॅलड. दी स्टोरी इज टोल्ड इन स्टांजाज ऑफ 4 लाईन्स. 4 ओळीचे असे स्टांजा आहेत. विथ A-A-B-B राईम. बघा A-A-B-B राईम म्हणजे काय, प्रत्येक स्टांजाच्या ज्या ओळी आहेत 4 ओळी आहेत
आणि प्रत्येक पहिल्या 2 ओळींचे शेवटचे अक्षर यांचं यमक जुळतं. फॉर एक्झाम्पल फर्स्ट स्टांजामध्ये बघा सी बी, मोशन ओशियन. ती जी राईम स्कीम आहे ती कशी होते, तर पहिल्या 2 ओळींचे जर शब्द जुळत असतील तर त्याला ए ए असे शब्द द्यायचे, म्हणजे ती ए ए राईम झाली. आणि थर्ड लाईन आणि फोर्थ लाईन ती याची राईम बी बी होते. म्हणजे राईम स्कीम जी आहे ती आपण ए ए बी बी अशी प्रत्येक लाईनमध्ये सेमच आहे. म्हणजे द स्टोरी इज टोल्ड इन द स्टांजाज ऑफ 4 लाईन्स विथ ए ए बी बी राईम. बघा राईम स्कीम समजली का? बघा तुम्ही कोणतीही ओळ घ्या, या कवितेमध्ये कोणताही स्टांजा घ्या, त्याच्यामध्ये आपल्याला शेवटचे जे पहिल्या 2 ओळींचे शेवटचे शब्द यांच्यामध्ये राईम आहे आणि थर्ड आणि फोर्थ लाईनमधले प्रत्येक स्टांजाच्या शब्द असे त्यांचे यमक जुळणार आहे. त्याला ए ए बी बी ही राईम स्कीम आहे असं म्हटलं जातं. द स्टोरी इज टोल्ड इन अ इझी लँग्वेज. सोप्या भाषेमध्ये आपल्याला ही कविता सांगितलेली आहे. तसं बघितलं तर ही ब्रिटिश इंग्लिश आहे, ओल्ड इंग्लिश आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं डिफिकल्ट वाटतं. काही शब्द या ठिकाणी नवीन वाटतात आपल्याला. द पोएट युजेस मेनी ओल्ड इंग्लिश वर्ड्स लाईक ब्लेस्ड, कोथ अँड कास्ट अशा पद्धतीनं. ते आपण बघितलं की त्याचा अर्थ ब्लेस्ड म्हणजे ब्लिज्ड, कोथ म्हणजे सेड. ते काही ओल्ड इंग्लिश वर्ड्स आहेत, त्याचा आपण अर्थ समजून घ्यायचा. द पोएट बिगिन्स विथ स्प्रिंग, अ मेटाफर फॉर द प्लेजंट मूड. आणि बघा कवीनं या ठिकाणी वसंत ऋतूपासून कवितेची सुरुवात केलेली आहे, जे चांगल्या तो एक मेटाफर आहे प्लेजंट मूडचं, असं म्हणता येईल आपल्याला. द पोएट बिगिन्स विथ स्प्रिंग, वसंत ऋतू आहे, अ मेटाफर फॉर द प्लेजंट मूड. आणि वसंत ऋतू हा आनंदाचा आणि जॉय असं आपण म्हणतो, असा तो मूड असतो. विथ अ काम सी म्हणजे समुद्र त्यावेळेला शांत होता. स्टील एअर अँड द शिप इज क्वाईट वॉटर्स, शिप इन अ क्वाईट वॉटर्स. रिपिटेशन एम्फसायझेस द ग्लॅडनेस इन द हर्ट. या ठिकाणी काही कवीनं रिपिटेशनही केलेले आहेत, शब्दांचं रिपिटेशन झालेलं आहे, त्याच्यामधून या ठिकाणी एम्फसाइज होतं द ग्लॅडनेस इन द हर्ट. द मूड चेंजेस फ्रॉम मिस्चिफ टू विकेडनेस. आणि खोडकरपणातून केलेली खोड असा तो मूड या ठिकाणी या कवितेचा चेंज होतो. द मूड चेंजेस फ्रॉम मिस्चिफ टू विकेडनेस वेन द मिस्ट ब्लॉक्स द सन, मेटाफर मेक्स द स्टोरी ग्लूमी. आणि जसं त्यानं ती बेल कट केली तसा ह्या कवितेचा मूड चेंज होतो. काही दिवसात या ठिकाणी सन ब्लॉक होतो, म्हणजे सूर्य अंधारला जातो. ते एक मेटाफरच आहे या ठिकाणी. ग्लूमी असं आपण त्याला स्टोरी म्हणतो, रूपक आहे. मेटाफर मेक्स द स्टोरी ग्लूमी. आणि तिथून मग अंधार पडतो, रात्र होते, असं ते ग्लूमी निराशेचा सूर आहे. सस्पेन्सफुल आणि आपल्याला सस्पेन्स निर्माण होतं, आता पुढे काय होणार आहे. द नाईट फॉल इज द मेटाफर ऑफ द डार्क सिच्युएशन फॉर द शिप इट्स सेलर्स. दे फायनली मीट अ व्हायलंट एंड. आणि शेवटी त्यांचा विध्वंस झाला. दे फायनली मीट अ व्हायलंट एंड. देर इज अ अलिट्रिशन विच ॲड्स टू द ब्युटी ऑफ द पोयम. आणि या ठिकाणी कवीनं अलिट्रिशनचाही वापर केलेला आहे. त्याची अलिट्रिशनची उदाहरणं आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळतात. ती कविता पण वाचल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही चर्चा करू शकता. एक्झाम्पल्स ऑफ अलिट्रिशन, साऊंड रिपीट झालेला आहे असं. देर इज अ अलिट्रिशन विच ॲड्स टू द ब्युटी ऑफ द पोयम. द पोयम इज अ डायडॅटिक वन विथ अ क्लिअर मेसेज. आणि या कवितेमधून आपल्याला एक क्लिअर मेसेज पोएट रॉबर्ट साऊदी यांनी दिलेला. तो मेसेज कोणता? वेन वी ट्राय टू ट्रबल अदर्स, ट्रबल फर्स्ट कम्स टू द डोअर. आपण ज्यावेळेला एखाद्याला त्रास द्यायला जातो त्यावेळेला तोच त्रास पहिला आपल्या दरवाज्याजवळ येतो, म्हणजे आपल्याकडे येतो. वेन वी ट्राय टू ट्रबल अदर्स, ट्रबल फर्स्ट कम्स टू द डोअर. दिस इज द क्लिअर मेसेज फ्रॉम दिस पोयम टू ऑल द रीडर्स ऑर टू अस. दिस स्टोरी हॅज अ मॉरल अँड इज युजफुल इवन इन दीज टाइम्स. आणि आजच्या ह्या जगामध्ये, आजच्या काळामध्ये हा जो एक मॉरल एक आहे हे आपल्याला युजफुल असं आहे. या स्टोरीतून कवीनं जे सांगितलेलं आहे, एक मॉरल, एक मूल्य आपल्याला सांगितलेलं आहे, एक नैतिक असा धडा सांगितलेला आहे की वेन वी ट्राय टू ट्रबल अदर्स, ट्रबल फर्स्ट कम्स टू द डोअर. आणि या कवितेच्या रूपानं कवीनं आपल्याला एक मेसेज सांगितलं, एक मॉरल सांगितलं. द स्टोरी हॅज अ मॉरल अँड इज युजफुल इवन इन टुडेज टाईम. सो डिअर स्टुडंट, हिअर दिस पोयम कम्स टू एन एंड. या ठिकाणी ही कविता संपते. कवीबद्दलचा अभ्यास करा, कवितेमध्ये नेमके सांगितलेले विचार काय आहेत ते बघा.
आणि ही कविता समजून घेण्याचा प्रयत्न करा. सो टुडे वी स्टॉप हिअर.